जय गावदेवी बाबगाव संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. विजय आणि ओंकार आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होणार ते म्हणजे बंटी. क्षेत्ररक्षणी लावलं जाते. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे, त्यामुळे दोन क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात दिसतील. त्यामध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय जवळपास वाईड ऑफ लॉंग ऑफला आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर, आणि एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट, शॉर्ट थर्ड मॅन, गली पॉइंट, मिड ऑफ, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन असे क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. 30 सर्कलच्या आतमधलं यष्टीरक्षक थोडासा यष्टीपासून दूर. विजय आणि ओंकारने पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय तो बंटी. 4 षटकांचा सामना. प्रमुख पंच म्हणून भूमिका पाहतात या ठिकाणी कृष्णा केने आणि दिनेश नाईक स्क्वेअर लेगला. डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑफ षटकातील राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी पहिलाच हलक्या हाताने फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय मिड विकेटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं थ्रंबल होतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावबाद होण्याची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. पण मिसफील्ड असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, आणि मिसफील्डवर थोडी दुसरी धाव घेण्याचा जो प्रयत्न, धोकादायक प्रयत्न, तर मी तर म्हणेन की धाव घेण्याची आवश्यकता होती का, हा एक प्रश्न उभा आहे. क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आहे, पण तो पहिल्या चेंडूवर जेव्हा फलंदाज बाद होतो तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य जे असतं ते जबरदस्त वाढत असतं, उत्साह निर्माण होत असतो. भलेही धावबाच्या रूपाने फलंदाज बाद करण्यात यश आलेलं आहे तरी सुद्धा उत्साह निर्माण होईल, तो म्हणजे पीसी संघामध्ये. पहिल्या चेंडूवर यश मिळते धावबाच्या रूपाने. ओंकार 0वर बाद झालेला आहे. ओंकार हा डायमंड डक वर बाद झालेला आहे. यामध्ये क्लास फटका अगदी डीपिश पॉइंट, सीमारेषेच्या पलीकडे चौकार. मेहर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. क्लास फटका बघायला मिळाला. बंटी या पुन्हा एकदा खोदून काढलेला आहे. चेंडू सरळ येतोय तो मिड ऑफला आणि त्यावर एक धाव पूर्ण करतोय विजय. काय फटका खेळला होता यापूर्वी चेंडू आपण बघितला होता. अगदी गॅप शोधली होती. कलात्मक क्रिकेट बघायला मिळालं होतं. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका बघायला मिळाला होता. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होती 6. 1 बाद 6. बंटी राऊंड विकेट. याला वाटलं शॉट, लॅप स्वीपचा फटका आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे चौकार. लॅप स्वीपचा फटका बघायला मिळाला, कारण उभं राहून जागेवर ना फटका खेळला होता आणि एका टप्प्यानं चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे गेला होता आणि चौकार. आणि दिनेश आपलं खातं उघडते. धावसंख्या ही दुहेरी अंकात प्रवेश करते. 1 बाद 10. 4 षटकांचा हा निर्धारित सामना. आज पहिला सामना सुरू झालाय. जय गावदेवी बाबगाव विरुद्ध पवनपुत्र पिसे या दोन संघामधला सामना आपण पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे तो जय गावदेवी बाबगाव संघाने. बंटी आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच इशारा करताय डेड बॉल. बंटी याला मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेत.
यामध्ये थोडस समन्वय बघायला मिळालेला नव्हता, मात्र झेल होतोय आणि फलंदाज बाद होतोय तो दिनेश. शॉर्ट चेंडू ठेवला आणि मिस टाइम फटका बघायला मिळाला आणि एक सहज सोपा सुंदर झेल यष्टीरक्षकाने घेतलेला आहे. दुसरा फलंदाज बाद होतोय 10 या धावसंख्येवर. आता मध्ये खेळण्यासाठी ते सुनील नॉन स्ट्रायकरला उभा राहील. सुनील अजून विजय खेळपट्टीवर आहे. एक मोठी धावसंख्या उभी करायच्यासाठी विजय यास जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर थांबावं लागेल. बंटी याला पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग साधता आलेला नाही. चेंडू येतोय तो मिड ऑनला. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू जोपर्यंत अडवतोय तोपर्यंत विजय स्ट्राईक रोटेट करतोय. एक धाव पूर्ण करतोय. पहिलं षटक समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण बघितली सुनील पवार तर एक चांगली धावसंख्या आहे. 11 धावा आहेत, पण त्याचे 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालेले आहेत. माऊली स्पोर्ट्स आमनेपाला तसेच प्रिन्स 11 पिसे दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. दुसरा सामना जो होईल माऊली स्पोर्ट्स माऊली स्पोर्ट्स आमने व प्रिन्स 11 पिसे दोन्ही कॅप्टननी संपर्क साधायचा आहे. आज पहिला सामना आपण पाहतोय जय गावदेवी बापगाव विरुद्ध पवनपुत्र पिसे. पहिल्या चेंडूवर खऱ्या अर्थाने बाद झाला होता. आपण बघितलं होतं की डायमंड डकवर बाद झाला होता. ओंकार कुठल्याही प्रकारचा चेंडू न खेळता धावबाद झाला होता. विजय सलामीर चांगली फलंदाजी करतोय. दिनेश याने पहिल्या चेंडूवर चौकार लगावला आणि असं वाटतं की संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल, पण त्यानंतर मात्र दिनेश बाद झाला. आता मात्र खेळपट्टीवर आहे विजय आणि सुनील. विजयकडे क्षमता आहे खेळपट्टी थांबून राहण्याची, एक मोठी पटकी खेळण्याची. त्यामुळे बापगाव संघाला जर एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर विजय यात जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर थांबावं लागेल. तिसऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध नाहीये आमच्या दोन्ही ऑनफिल्ड पंचांच्या माहितीसाठी. लक्षात सगळ्या दोन्ही कॅप्टननी सुद्धा लक्षात घ्यायचे की तिसऱ्या पंचांची सुविधा ही उपलब्ध नाही. प्रत्येक कॅप्टननी यानंतर माझा आवाज युट्यूबच्या माध्यमातून इतर जे संघ खेळणार त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्याने याची नोंद घ्यायची आहे. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज नितेश. त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल विजय. सलामीवर विजय आहे. आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. एक चौकार लगावलेला आहे. नितेश राईट आर्म. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अतिशय वेगात टाकला होता. चेंडू पडल्यानंतर सरळ वेध घेतो यष्टी रक्षकाचा. चांगला चेंडू होता. फुल्लर लाईन चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. थोडासा उजव्याच्या बाहेर निघून गेला तो यष्टी रक्षकाच्या हातात. धावसंख्या थांबलेली आहे 2 बाद 11. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. यावेळेला चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 12. जयगावदी बापगाव संघ नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे. धावसंख्या आहे ती 2 बाद 12. पहिला फलंदाज 0वर धावबाद झाला होता ओंकार. त्यानंतर दिनेश बाद झाला होता. झेल बाद. 4 या धावसंख्येवर खेळतोय तो विजय आणि नॉन स्ट्रायकरला उभा आहे सुनील. याला मात्र स्लॉक केलेला आहे. चेंडू हवेत आहे. सीमारेषा क्लिअर करतोय का बघायचं आहे. मात्र एक चांगला झेल डीप मिड विकेटला. विजयाची खेळी संपुष्टात आला. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न, मात्र डीप मिड विकेटला एक चांगला झेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. बराच वेळ चेंडू हवेत होता. खूप उंच गेला होता. लांबी मात्र कमी आणि डीप मिड विकेटला एक चांगला झेल. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या मात्र अजूनही थांबलेली आहे. धावसंख्या 12. 3 बाद 12. पहिला फलंदाज बाद होता ओंकार. त्यानंतर बाद झाला होता दिनेश. त्यानंतर बाद होते विजय.
आणि आता मात्र खेळण्यासाठी येतोय लाराकडनं खूप अपेक्षा आहे, कारण कॅप्टननी सांगितलं होतं लाराकडनं खूप अपेक्षा आहेत आमच्या. याला मात्र चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता, धावबाची शक्यता आहे. खरं तर ऑन साईडला खेळायचं होतं, मला चेंडू उजव्याच्या बाहेर आहे हे बघितल्यानंतर फक्त स्लाइस केलं होतं, चेंडूला ढकललं होतं, गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि जो धाव घेण्याचा प्रयत्न केला सुनील याने, या प्रयत्नात सुनील बाद झालेला आहे. आणि आता मात्र खेळण्यासाठी येतोय तो म्हणजे निलेश. 4 फलंदाज बाद झालेले आहेत, थोडी घसरगुंडी उडालेली आहे. 4 फलंदाज बाद, धावसंख्या अजून थांबलेली आहे 12. नितेश राईट आर्म, यावर मात्र खेळण्याचा प्रयत्न सोडून दिलेला आहे, पण मात्र एक चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर थोडासा उजव्याच्या बाहेरने निघून गेला तो यष्टी रक्षकाच्या हातात. उजव्याच्या बाहेरचा चेंडू असेल तुम्ही बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट अशा चेंडू तुम्ही चांगल्या प्रकारे स्क्वेअर कटचा फटका खेळू शकता. नितेश राईट आर्म, याला मात्र शेवटच्या क्षणीमध्ये ॲक्वर्ड पोझिशनने खेळलेला शॉर्ट मिड विकेटला चेंडू आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, तोपर्यंत मात्र संधी मिळते फलंदाजाला स्ट्राईक रोटेट करण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची. निलेशास अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळाली. धावसंख्या अशुभ आकड्यावर प्रवेश करते 13. 4 बाद 13. नाणेफेक हरल्यानंतर जय गावदेव बापगाव संघाने फलंदाजीला प्रारंभ केला. पहिल्या चेंडूवर फलंदाज ओंकार बाद झाला, त्यानंतर विजय एक चांगली कामगिरी करतोय असं वाटत असताना विजय सुद्धा डीप मिड विकेटला झेल देऊन बाद झाला. 4 फलंदाज बाद झाल्यात, पहिला फलंदाज ओंकार बाद झाला, त्यानंतर बाद झाला होता तो दिनेश, त्यानंतर विजय आणि त्यानंतर सुनील. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये, प्रेशर बिल्डअप केलेले या षटकामध्ये नितेशाने. नितेश यावर एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सरळ जाते, डीप कव्हर, सीमारेषेच्या बाहेर चौकार. फटका लाराच्या बॅटमधून बघायला मिळाला, कारण इनसाइड आउटचा फटका बघायला मिळाला, डीप कव्हर, सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक कलात्मक फटका बघायला मिळाला. लाराकडनं खूप अपेक्षा आहेत, कॅप्टननी सांगितलं होतं की लाराकडनं खूप अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करते का बघायचं. सुरुवात चांगली झालेली आहे, चौकाराने धावसंख्या वाढलेली आहे, धावसंख्या 17 या षटकात फक्त 6 धावा दिल्या. योगेश पाटील अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करतायत, प्रत्येक चेंडू गणित या ठिकाणी माहिती देत आहेत, ऑफिशियल स्कोरर आहेत. योगेश पाटील यांचे मी खूप खूप स्वागत करतोय, हे चांगलं स्कोरिंग करतायत, प्रत्येक चेंडू टाकल्यानंतर प्रत्येक चेंडू संदर्भात ते माहिती पोहोचवत आहेत. 17 धावा झालेल्या आहेत, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. खेळपट्टीवर आहे लारा, त्याचबरोबर निलेश. आता खेळण्यासाठी निलेश सज्ज होईल, नॉन स्ट्रायकर लारा. तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय भावेश. फक्त 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली, शॉर्ट कव्हर असे 4 क्षेत्ररक्षक या सर्कलच्या आतमध्ये आहेत. 4 आणि 5 असं आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. भावेश यावेळेला मात्र फुल्लार लेनचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि सरळ वेध घेतो यष्टी रक्षकाचा, निर्धाव. फुटवर्क बघायला मिळालेलं नाहीये. तुम्हाला फुटवर्कचा वापर करणं फार गरजेचं आहे. मोबाईलसाठी नेटवर्क आणि एक चांगला फटका खेळण्यासाठी फुटवर्क, या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. भावेश पुन्हा एकदा जागेवर न मिळाला, चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मात्र उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर जातोय. भावेश एक वैशिष्ट्य, अतिशय वेगात गोलंदाजी करतोय, पण बऱ्याचशा वेळेला
गोलंदाजाचं नियंत्रण राहत नाही. चेंडू स्क्वेअर होतोय. 22 राईट आर्म. याला पुण्याला खोदून काढलेला चेंडू सरळ जातोय डीप मिडऑनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. पवनपुत्र पिसे संघाचं क्षेत्ररक्षणही खूप चांगलं बघायला मिळतंय. आतापर्यंत एक चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण बघितलं. मिडविकला एक चांगला झेल, गलीमध्ये जे क्षेत्ररक्षण त्यामध्ये एक धावबाद करण्यात आलं होतं. त्यामुळे म्हणजे गोलंदाजी फलंदाजी आणि त्यापेक्षा क्षेत्ररक्षण ए दर्जाचं असणं फार गरजेचं आहे. फुलटा चेंडू स्वंग केलेला आहे आणि चेंडू सरळ निघून जातोय. तो डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. यावेळेला मात्र खाली राहतोय चेंडू. पंचांचा बाईचा इशारा येतोय. खाली राहिला होता. वेगात चेंडू हाताळला होता. खाली राहिला होता आणि जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता लारा याने. मात्र बाईच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्या होती 26. माऊली स्पोर्ट्स आमने आणि प्रिन्स 11 पिसे दोन्ही कॅप्टननी त्वरित संपर्क साधायचा आहे. माऊली स्पोर्ट्स आमने व प्रिन्स 11 पिसे. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर बाउन्स बघायला मिळाला. उसळी बघायला मिळेल चेंडूची आणि जागेवरनं कट करण्याचा प्रयत्न. पण शरीरापासून जवळ तुम्ही स्क्वेअर कटचा अशा चेंडू स्क्वेअर कटचा फटका खेळणं तितकं सोपं नसतं. 22 राईट आर्म. फुलटा चेंडू. टायमिंग साधता आलेले चेंडू हवेत आहे. वाट कॅच. शॉर्ट कव्हरला एक चांगला झेल. संत खेळ केलेले आहे. कारण पाहतोय आपण निलेशाने तब्बल 6 चेंडूचा सामना केला आणि फक्त 2 धावा. संत खेळ बघायला मिळाली. ग्रामीण क्रिकेटमध्ये जर तुम्हाला चांगली खेळी करायची असेल तर तुमचा ऍटलिस्ट स्ट्राईक रेट जो आहे तो तुमचा 200 पर्यंत स्ट्राईक असायलाच हवा. तरच तुम्ही एक चांगल्या प्रकारे धावसंख्या उभी करू शकता. कारण जेव्हा 4 षटकांचा सामना असतो धावसंख्या ही कमी 45 ते 50 असायला हवी. 40चा आकडा तुम्ही पार करायलाच हवा. अन्यथा क्षेत्ररक्षण करताना तुमच्यावर खूप मोठं प्रेशर बिल्डअप होऊ शकतं. गोलंदाजाला चांगल्या प्रकारची संधी तुम्ही द्यायची असेल तर एक 40चा आकडा तुम्ही पार करायला हवा. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं एक चांगली सुरुवात बघायला मिळाली. 2 फलंदाज भले बाद झाले पण 11 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 6 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या कारण 2 षटकांत 17 धावा होत्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय ते धावा आलेल्या आहेत ते 9 धावा आलेले आहेत तिसऱ्या षटकामध्ये. तर धावसंख्या झाली 26. अंतिम षटक आहे आणि किमान 15 ते 16 धावा. कारण लारा खेळपट्टीवर लाराला स्ट्राईक जरी मिळाले तर किमान 15 ते 16 धावा म्हणजे 40+ या धावसंख्येकडे पाहत असणार आहे बाबगाव संघ. अंतिम षटक नरेश. याला मात्र आडव्या बॅटने खेळलेला आहे. पुढे येऊन सहसा टीम जाते मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. मात्र दुसरी धाव स्वैर असा थ्रो येतोय. दुसरी धाव आणि खराब 3 धावा घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी खरं तर 1 धाव होती 3 धावा. नरेश थोडासा नाराज आहे. यष्टीरक्षक थोडासा नाराज आहे कारण ज्याप्रमाणे फेकी झाली होती थ्रो झाला होता स्वैर असा थ्रो. 3 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या झालेली ती 29. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लाराला जास्त स्ट्राईक मिळालेली नाही. मात्र 3 चेंडूमध्ये लारा याने आतापर्यंत बघितलेलं आहे की 10 धावा पटकावल्या आहेत. 1 चौकार लगावलेला आहे. 1 षटकार लगावलेला आहे. नरेश यावेळेला मात्र शॉर्ट बॉल. आखूड टप्प्याचा चेंडू होता. मात्र एक संधी दवडलेली आहे. स्वतःवर नाराज आहे त्या ठिकाणी लारा.
कारण एक चांगला फटका होता, हुकचा फटका. अशा प्रकारच्या चेंडूवर तुम्ही चांगल्या प्रकारे खेळू शकता, लिलया खेळू शकता. प्रयत्नही केला होता लारा याने, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. पुन्हा शॉर्ट बॉल, हुकचा फटका आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंचांचा काय इशारा तो बघायचा. 4 या 6 चौकार. अति सुंदर फटका, हुकचा फटका खेळला होता. चौकाराने धावसंख्या वाढलेली आहे 33. पुन्हा एकदा फोर्स केलेला आहे, चेंडू हवेत आहे आणि एक चांगला झेल. खूप झोकावी लागते आणि कित्येक वेळा आपण पाहतोय जवळपास 10 पैकी 8 फलंदाज अशा फटक्यावर बाद होत असतात. कारण लॉंग ऑफ किंवा लॉंग ऑनला अशा प्रकारचा फटका खेळला जातो. ताकदीचा वापर खूप करावा लागतो. भारताचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर असा फटका लिहिल्या खेळायचे आणि बाउंड्री सुद्धा क्लिअर करायची. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला अशा प्रकारे फटका खेळला जातो. ताकदवर फटका खेळावा लागतो. धावसंख्या अजूनही 33. 3-3. अजूनही षटकातील मला वाटते 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 33 धावा झालेल्या आहेत. याला पुन्हा मात्र ब्लाइंड स्विंग म्हणता येईल. कुठल्या प्रकारे चेंडूवर नजर न ठेवता फटका खेळलेला आहे. मिस टाइम फटका आणि फलंदाज बॅक टू बॅक दुसरा बाद होतोय. नरेश याला मात्र चेंडू हवेत आहे. शतरक्षक मात्र कुठलाही शतक शॉर्ट स्क्वेअर लेगला नाहीये. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न होईल, मात्र धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. माऊली स्पोर्ट्स आमणे व प्रिन्स एलन पिसे दोन्ही कॅप्टननी कृपया त्वरित यायचंय. माऊली आमणे व प्रिन्स एलन पिसे दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचंय. तर आज आपण पहिला सामना जो पाहतोय जय गावदेवी बाबगाव विरुद्ध पवनपुत्र पिसे. नाणेफेक हरल्यानंतर जय गावदेवी बाबगाव संघाने फलंदाजीला प्रारंभ केला. सुरुवात चांगली झाली नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही फलंदाज जास्त वेळ खेळपट्टीवर थांबला नाहीये.
पार्टनरशिप बघायला मिळालेली नाहीये. 7 फलंदाज बाद झाले, धावसंख्या 35 आणि 36 धावांचं लक्ष्य. आस्किंग रन रेट आमचे एक्सपर्ट स्कोरर योगेश पाटील लगेच माहिती देत आहेत की आस्किंग रन रेट जे आहे ते 9 धावांचं आहे. प्रत्येक षटकामध्ये 9 धावा करायच्या, सामना जर जिंकायचा असेल. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, आमच्या समालोचक परिवाराचे एक सदस्य, पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद मॅजिकल ऑफ मराठी वॉइस ठाणा डिस्ट्रिक्ट डॉक्टर गवली सर. तर मित्रांनो, आपण ओमसाई आमनी लोणाट क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त सरपंच उपसरपंच चषक 2022चा तिसरा दिवस पाहतोय. आणि या स्पर्धेचे आमचे आयोजक जे आहेत पाहतोय आपण जे अंबिका देवरुंगपाडा. आणि या स्पर्धेचे वन मॅन शो पंडित गोडेसाहेब यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख क्लास आयोजन पाहतोय आपण. सकाळचं वातावरण पाहतोय अतिशय चांगलं आहे, थंडगार असे शीतल वारे. आणि या स्पर्धेत थेट प्रेक्षण आपण 10 क्रिकच्या माध्यमातून पाहू शकता. भावेश असो की आमची एक चांगली आता मात्र टीम बनलेली आहे, ती मुरबाड असो की मात्र तुमचं कल्याण ग्रामीण असो, सातत्याने खूप मोठी कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातला जो पहिला सामना पाहतोय आपण, जय गावदी बाबगाव विपक्ष पवनपुत्र पिसे अशी लढत पाहतोय. नाणेफेकीचा कॉल जर पाहिला आपण इथं मात्र तर निश्चित पवनपुत्र पिशे संघाच्या बाजूने गेले आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण जो निर्णय स्वीकारला तो त्याच्यावर मग मोहर लावतोय प्रत्येक गोलंदाज. कारण की टार्गेट जर पाहिलं आपण 36 धावाचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट स्वीकारण्यासाठी पाहतोय आपण पवनपुत्र पिशे संघाची सलामी जोडी खेळपट्टीकडे आता मात्र मार्गस्थ होण्याच्या तयारीमध्ये आहे. शिव छत्रपती क्रीडांगण बाबगावच्या ऐतिहासिक मैदानावर ही स्पर्धा पाहतोय आपण. ऐतिहासिक मैदान का म्हणता येईल या मैदानाला? खूप काही मोठे व्यक्तिमत्व इथं मात्र येऊन गेले, त्यानंतर खूप मोठे टुर्नामेंट पाहिले आपण आणि म्हणूनच ऐतिहासिक हा मैदान पाहतोय. अतिशय क्लीन आणि स्वच्छ आहे. आणि गवली सरांनी लगेच येताच एंट्री झाल्यानंतर सांगितलं काय मैदान आहे, अतिशय प्रतिम पूर्णपणे एक सपाट मैदान पाहतोय आपण. या स्पर्धेची पंच म्हणून पहिल्या दिवसापासून ज्यांच्या माध्यमातून खूप मोलाची कामगिरी पाहतोय आपण. नो डाऊट तालुका क्रिकेट जर विचार केला आपण, दिनेश नाईक सर कल्लाजीवा पंच आहे, त्यानंतर कृष्णा किने सर आणि दिलीप गोडे सर या तिन्ही पंचाच्या माध्यमातून अतिशय सुरेख पंचाची भूमिका पाहिली आपण. आणि कालपर्यंत वेगळे वेगळे समालोचक ऐकलं. आज आपण पाहतोय मॅजिकल ऑफ मराठी डॉक्टर गवली सर आणि मी स्वतः सुनील पवार ठाकूरपाडाकर सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत करतोय. तर सामन्यात सुरुवात होताना पाहतोय आपण पहिलं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये इथे मात्र गोलंदाज पाहतोय आपण ओमकार आणि सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण आदित्य आणि 22 जोडी. आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच तमाम क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेचे वन मॅन बिग शो आदरणीय पंडित गोडेसाहेब यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. खूप चांगली स्पर्धा पाहतोय आपण. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. पाहतोय आपण कल्याण पडगा हायवे आणि त्याच्याच बाजूला हा एक अतिशय चांगलं क्रीडांगण पाहतोय आपण. तर आपण जर विचार केला आपण 36 धावांचं टार्गेट जो उभवलं त्यामध्ये लारा यांचा अपवाद फक्त वगळला तर बाकीचे आपल्याला निराश केले. अपेक्षा होत्या विजय यांच्याकडून, पण विजय मात्र चांगली सुरुवात करून दिली होती. असं वाटलं होतं की मोठी खेळी साकारेल. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता, क्लासचा चौकार मारला होता ऑन द रेच्या स्वरूपात. तर आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. या स्पर्धेचे आमचे आयोजक का ज्यांच्या माध्यमातून खूप मोठं टेनिस क्रिकेटचा बिग शो पाहतोय आपण आदरणीय पंडित गोडेसाहेब, आदरणीय सन्माननीय सुरेंद्र दलवी साहेबांचं व्यासपीठावर आगमन होताना आपण पाहतोय. या स्पर्धेला खास भेट देण्यासाठी आमचे प्रमुख मान्यवर सन्माननीय सुरेंद्र दलवी साहेबांचं आगमन. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण पहिल्याच षटक राईटामध्ये विकेट, पहिला चेंडू ऑन द रेचा फटका पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या मधून चेंडू अतिशय सुरेख फटका, चेंडू जाईल. पहिले चेंडू येतोय हा दमदार चौकार. इलेव्हन पिशे संघाचा संगणक आपण जर इथं आला असेल तर आपण लगेच व्यासपीठावर यायचं आहे. आणि त्यानंतर माऊली आमणे या दोन्ही संघादरम्यान पुढची लढत. पुढचा चेंडू राईट मध्ये विकेट. याच पात्र अजून एक मोठा फटका खेळायचा होता. मोठी कट घेऊन चेंडू मात्र फ्लाईट स्लिप मार्गे शॉट थर्डमॅन कडे गेला होता आणि तोपर्यंत मात्र संधी होती आदित्यच्या जवळ एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय.
व्यक्तिगत स्वतः 5 या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या जर पाहिली आपण 36 धावचं टार्गेट स्वीकारताना बिनबाद 5 एका चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण की पहिले षटक आहे पॉवर प्लेचं आणि पहिल्या चेंडूवर तुमच्याजवळ जेव्हा चौकार येतोय तुमचा आत्मविश्वास लय मोठा वाढलाय आणि त्याचमुळे पाहतो की नॉनस्ट्राईकचा फलंदाज आदित्य एक चांगली फलंदाजी करताना याच पात्र लॉफ केले, चेंडूला हवे येते, चेंडू खाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करावा लागेल, पहिला फलंदाज या चेंडूवर बाद. सुद्धा व्यासपीठावर आहे, आपलं पण मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ब्रेक थ्रू मिळवायला पाहिजे तो ब्रेक थ्रू मात्र मिळून देतोय गोलंदाज ओमकार. निश्चित प्रिन्स 11 पिछे संघाचा संघटन किंवा कुठलाही खेळाडू जरी आला असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. कृपया करून जी फोर व्हीलर आहे ते आपण मांडवाच्या पाठीमागे लावायचे, कारण की त्याच्यामुळे आमचे मैदानी जे पंच आहेत त्यांना आपल्या त्या काचेचा त्रास होतोय. यावेळेस पत्ता कोलर टप्प्याचा चेंडू जवळपास वाईड ऑर्कर चेंडू टाकला होता, अतिशय सुरेख वापशी करताना इथं मात्र गोलंदाज पाहतोय आपण ओमकार. पहिल्या चेंडूवर चौकार दिल्यानंतर मात्र वापशी कशी करायची हे दाखवतोय, सातत्य टिकून ठेवतोय. या षटकामध्ये या प्रत्येक चेंडूमध्ये काही ना काहीतरी परिवर्तन पाहायला मिळालंय आणि त्यानंतर मात्र सुरेख कमबॅक केलंय गोलंदाज ओमकार यांनी. रायटामध्ये विकेट, पुढचा चेंडू चांगला चेंडू परत याच पत्ता छोट्या बॅटचा वापर केलाय, पुश केलाय ऑनसाइड कडे, मिड ऑनवर चेंडू येतोय लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक, तोपर्यंत मात्र सहज संधी होती, एक सिंगल या चेंडूवर कंप्लीट करतोय फलंदाज. पाहतोय आपण खातं उघडतोय, सॉरी आदित्य व्यक्तिगत 6 या धावसंख्येवर पोहोचतोय. संघात धावसंख्या सुद्धा पाहतोय आपण एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6. अप्रतिम पॉवर प्ले षटक हाताळताना गोलंदाज ओमकार. याच पत्ता पंच केलंय, अतिशय लाजवाब फटका, चेंडू जाईल एकसावर बाउंड्रीच्या बाहेर, येतोय चौकार. इलेव्हन पीसी संघाचा संगणक जर आवाज आमचा तुमच्यापर्यंत ऐकत असेल तर तुम्ही लगेच या, विनंती आहे. आमचे आयोजक वन मॅन शो पंडित गोडेसाहेब वारंवार सांगतात की आपण संपर्क साधून घ्यायचा आहे, लगेच टॉससाठी यायचं आहे. तर आता मात्र चौकणी धावसंख्या मात्र एक दमदार सुरुवात म्हणायला हरकत नाहीये, कारण की विकेट जरी एक फेकला असेल पण जी सरासरी त्यापेक्षा तुम्ही सरासरी जवळ आलेले आहेत, कारण की 10वा धावसंख्या झालेली धावफलकावर एक अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली आणि इथून मात्र आता सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये अजून 26 धावेची आवश्यकता असेल. सामना संपला नाहीये, कारण की या षटकामध्ये 1 किंवा 2 विकेट जर प्राप्त केल्या आणि 5 किंवा 4 धावा जर खर्च केल्या गेल्या तर मात्र पलटून वार करू शकतोय. इथे मात्र जय गावदेवी बापगाव संघ विश्वास येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी. हा षटक खूप महत्त्वपूर्ण असेल दोन्ही संघासाठी. या षटकामध्ये जर बापगाव संघाने 1 किंवा 2 विकेट प्राप्त केल्या आणि धावावर जर अंकुश लावलं तर मात्र हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल याची शंका नाहीये. या षटकामध्ये जर 10 अजून धावा धावफलकावर लावल्या गेल्या तर मात्र सामना एकतर्फी आपण पाहणार आहोत. वेळ कमी घ्या आपण, चला विनंती असेल. जय गावदेवी बापगाव ज्या संघामध्ये पाहिलं होतं की आपण विजय सारखा एक अतिशय तगडा फलंदाज होता, पण विजय निराश केलाय. सज्ज होतोय गोलंदाज, चांगला चेंडू इन स्विंग चेंडू पाहायला मिळाला, काय सुरेख चेंडू होता. टप्पापर्यंत थोडासा चेंडू आतमध्ये झपकन वळणारा होता आणि आयुष्यामध्ये म्हणतात ना, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक वळण घेणारा रस्ता आणि क्रिकेटच्या मैदानावर विकेटवर वळण घेणारा चेंडू या दोन्ही गोष्टीपासून सावध राहायला पाहिजे. त्याच प्रकारे पहिला आपण एका चांगला चेंडू होता वळण घेणारा आणि इथं मात्र टॅप करायचा होता पण बीट झाला होता. सज्ज होतोय गोलंदाज, राईटामध्ये विकेट. या पात्र चांगला चेंडू मजबूर केलाय पण फुटला येण्यासाठी. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता की या षटकामध्ये धावा जर रोखल्या गेल्या आणि एखादा किंवा 2 विकेट प्राप्त केले तर सामना खूप एक चांगल्या स्थितीमध्ये जाईल या शंका नाहीये. 2 निर्धाव चेंडू, विश्वास मात्र अतिशय चांगला विश्वास दाखवतोय या षटकामध्ये. ज्या प्रकारे संगणकाने त्याच्या हातात चेंडू सोपवलाय त्यावर मात्र आतापर्यंत खरा उतरतोय विश्वास. खेळण्यासाठी फलंदाज आदित्य आता मात्र धीमी फलंदाजी करताना पाहतोय. चांगला चेंडू परत एकदा सफल झाला होता, ऑन साइड कडे खेचण्याचा प्रयत्न पण बीट होतोय. लागोपाठ 3 चेंडू निर्धाव म्हणजे अतिशय सुरेख गोलंदाजी. इथं मात्र पाहतोय आपण जय गावदेवी बापगाव संघाच्या माध्यमातून विश्वास मात्र अतिशय सुरेख षटक हाताळतोय. विकेट पतन होऊ शकते कारण की ज्या प्रकारे स्थिती निर्माण झाली आहे, कारण की 3 चेंडू निर्धाव, दबाव इथं मात्र फलंदाजावर
ऑटोमॅटिक पडलाय. इथून मात्र विकेट प्राप्त करू शकतोय गोलंदाज विश्वास. फ्रंटला आलाय पण यासुद्धा चांगला फटका पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर कडे फक्त आणि फक्त एक सिंगल तोपर्यंत मात्र कम्प्लीट करेल. शेवटी मात्र रिलॅक्स झाला असेल नॉन स्ट्राईक लेवून आदित्य. या प्रकारे 3 चेंडूवर बीट झाला होता, त्यांना मात्र सिंगल पूर्ण करतोय. संघात धावसंख्या पुढे सरते ती 11. अतिशय अप्रतिम लाजवाब गोलंदाजी पाहतोय. विकेट जरी प्राप्त केलं नसेल पण जे हवंय संघाला चेंडू निधाव टाकणं तोच कार्य करतोय. इथं मात्र गोलंदाज विश्वास राईट मध्ये विकेट. पुढचा चेंडू चांगला चेंडू मजबूर केलाय. फक्त पुश करण्यासाठी चेंडू एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मध्ये येतोय तोपर्यंत मात्र संधी होती सहज आरामात एक सिंगल. इथे मात्र कम्प्लीट करतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या इथे मात्र पुढे सरकते ती 12. अजून सामना जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे पूर्णपणे मी तर म्हणेन कमबॅक करून दिलंय या षटकामध्ये गोलंदाज विश्वास यांनी. ज्या प्रकारे विकेट जरी प्राप्त केला नसेल पण 5 चेंडूवर फक्त 2 धावा खर्च करतोय आणि रन रेट जो जास्त आहे त्याला वाढवतोय. या फादा फ्रंटला आलाय. अजून एक चांगला चेंडू म्हणता येणार नाही कारण की टप्पा पडल्यानंतर दिनेश नाईक सरांची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल. या एका धावीने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 13. बिन एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 36 धावांचं टार्गेट सुरू करताना पाहतोय की आता मात्र पवनपुत्र पिशे संघाची धीमी सुरुवात पाहायला मिळते आणि या षटकामध्ये सुरेख उल्लेखनीय अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय आपण विश्वासच्या माध्यमातून. राईटामध्ये विकेट. पुढचा चेंडू सज्ज होतोय. धीम्या गतीचा फसवा चेंडू रिव्हर्स अटेंड करायचा होता. प्रश्न विचारला गेला पण निशाणा ठिकाणावर लागत नाहीये. लेग बाईटचा इशारा येतोय. पंच दिनेश नाईक सरांच्या माध्यमातून षटकाची समाप्तीचा इशारा येतोय आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 1 बाद 14. अजून सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि इथून मात्र 22 धावेची आवश्यकता असेल. म्हणजे सरासरी आता तुम्हाला ती 11 धावेची सरासरी पूर्ण करावी लागेल. प्रिन्स 11 पिशे संघाचा संगणक. मी आदरणीय बाळाराम मेहर साहेबांना विनंती करेन की आपल्या शोभास्ते आपण टॉस करून घ्यायचं आहे. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 22 असं समीकरण आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 11 धावाची सरासरी पार करावी लागेल. त्याला वेळ कमी घ्या आपण. विनंती असेल जय गावदेवी बाबगाव संघाचा संगणक आपल्याला विनंती आहे की आपण वेळ कमी खर्च करा कारण की आजच्या दिवसातला पहिला सामना पाहतोय आपण. सरपंच उपसरपंच चषक 2022 अतिशय चांगलं आयोजन पाहतोय आपण. या स्पर्धेचे आयोजक वन मॅन शो आदरणीय पंडित गोडेसाहेब आणि संपूर्ण जे अंबिका देवरुंगपाडा संघाच्या माध्यमातून एक चांगलं दर्जेदार आयोजन पाहतोय आपण. 12 चेंडूमध्ये इथून मात्र 22 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी आणि या षटकामध्ये चित्र साफ पाहायला मिळेल की कुठला संघ मजबूत स्थितीकडे जाईल अंतिम षटकापर्यंत. तर पाहतोय आपण गोलंदाज येतोय नागेश. खेळण्यासाठी फलंदाज समोर असतील पाहतोय आपण. इथं मात्र आदित्य आतापर्यंत सुरुवात तर अप्रतिम केली होती. त्यानंतर मात्र धीमी फलंदाजी पाहतोय. राऊंड द विकेटचा मारा आणि यावेळेस पाहतोय की सफल जास्त झाला होता. बालबाल बचावतोय कारण की एसटी गुल नाही झाली आहे. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. इथं मात्र नागेशच्या माध्यमातून पाहतोय आपण विवेक एंटरप्राइजेस सामने विपक्ष प्रिन्स 11 पिशे अशी लढत. यावेळेस पात्र उडवलंय. हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक पण बनतोय प्रेक्षक. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वरतून. ठोकलाय चेंडूवर षटकार. खेळपट्टी जर विचार केला संघर्ष करतो आदित्य आणि म्हणतात ना आयुष्यामध्ये संघर्ष करून जो मजबूतीकडे जातो तो महान असतोय. पहिले संघर्ष ऐकले त्यानंतर एक हाफवॉली भेटली आणि अतिशय क्लास एक फटका उडवलाय लॉंग ऑफच्या वरतून षटकार. तर नाणेफेक झालेली आहे. प्रिन्स पिशे संघ नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर या षटकाने मात्र आता सामना मी तर म्हणेन की पूर्णपणे जवळपास पिशे संघाकडे झोकताना पाहतोय आपण कारण की पहिल्या दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय आणि इथून जर वापसी करायची असेल गोलंदाज नागेशला तर एक विकेट इथं मात्र प्राप्त करावा लागेल. राऊंड द विकेट. पुढचा चेंडू याच पाहता अजून एक चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाही. ठीक आमच्या समोर चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीला येतो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावची मागणी. खराब थ्रो पाहायला मिळाला. बॅकअप व्यवस्थित करता आला नाही
आणि तोपर्यंत मात्र संधी होती अतिशय वेगात या दोन धावा पूर्ण करतोय फलंदाज. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 22. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता असेल. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 14 म्हणजे समीकरण खूप सोपं बनलंय इथं मात्र पवनपुत्र पिछे संघासाठी. चांगली फलंदाजी करताना पाहतोय आपण आदित्याला. याच पात्र अजून एक ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. ठीक आमच्या समोर चेंडू ट्रॅव्हल होताना पाहतोय. एक धाव पूर्ण, अजून दुसऱ्या धावेची मागणी धोकादायक ठरेल काय, पण अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करताना लाजवाब तालमेल पाहायला मिळालं आणि आता मात्र हळूहळू विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण पवनपुत्र पिशिया संघ. ज्या प्रकारे प्रत्येक चेंडूवर चांगली फलंदाजी करतोय आदित्य. खास महत्वाचा म्हणजे चेंडूला बॅटच्या मधोमध घेतोय. ऑफ ड्राईव्ह अतिशय सुरेख पाहायला मिळालं आणि एक लाजवाब षटकार सुद्धा त्या बॅटमधून, आणि तो षटकार मला वाटतं की हवेचा वेग ज्या दिशेकडे आहे त्याचा उपयोग करून घेतलाय हवाई फायर करून. षटकाराने मात्र सामना तिथून मात्र थोडा झुकला होता आणि आता मात्र एक दमदार फलंदाजी करताना आदित्यला पाहतोय आपण. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 24, 12 धावेची आवश्यकता आहे. हा चेंडूचा खेळ बाकी आहे. स्लॉक स्वीपचा फटका चांगला आहे, खाली क्षेत्र दुरून क्षेत्ररक्षक फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार. पंचाचा इशारा येतोय, चौकार. अनिल फुलोरे साहेबांसुद्धा आगमन झालेलं आहे आणि मी आयोजकाच्या माध्यमातून दादा आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. वेलकम, आपलं सर्वप्रथम स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे आयोजक वनमॅन शो पंडित गोडे साहेब आणि संपूर्ण जे अंबिका देवरुंगपाडा संघाच्या माध्यमातून. आता मात्र सामना एकतर्फी पाहतोय आपण. ज्या प्रकारे वाटलं होतं की दुसऱ्या षटकामध्ये विश्वास यांनी विश्वास दाखवलंय आणि एक अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहिली, त्यानंतर मात्र पलटून वार केलंय आदित्य यांनी आणि सामना आता मात्र एकतर्फी होय. 8 धावेची आवश्यकता आहे आणि 7 चेंडूचा अजून खेळ बाकी आहे. नागेश सज्ज होताना ज्यावेळेस आता स्वीप करायचा होता प्रश्न विचारला आणि होय सहमत आहे आणि पकडल्या गेलं. फलंदाज बाद होतो इथं मात्र तो आदित्य. पंच आहे दिनेश नाईक सर यांच्या माध्यमातून. रिप्लेमध्ये साफ दिसलं की चेंडू मधल्या लागणारा होता आणि जसा प्रश्न विचारला आणि सहमती दाखवली पंचांनी की या चेंडूवर तो 5च्या स्वरूपात बाद आहे. अशा प्रकारच्या विकेटची आवश्यकता तो विकेट इथं मात्र प्राप्त करतोय गोलंदाज. आणि आता मात्र मी तर म्हणेन की अजून पवनपुत्र पिशे संघ मजबूत स्थितीमध्ये 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता, 8 धावेची आवश्यकता आहे. आता मात्र सामना अजून म्हणेन की रंगतदार स्थितीकडे आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी तर मात्र सज्ज होतोय सुनील. यानंतर जो सामना होणार आहे विवेक इंटरप्राइजेस आमणे विपक्ष प्रिन्स 11 पिशे. अशी लढत नाणेफेकीचा कॉल प्रिन्स 11 पिशे संघाच्या बाजूने गेले आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. त्यानंतर जे सामने आहेत यज्ञिका स्पोर्ट आमणे आणि श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा, सांगे मुठवल, स्वामी समर्थ सोनाळे आणि नानकर, अशी लढत आपण आजच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. 6 चेंडू 8 असं समीकरण. सुनील मात्र एक दमदार गोलंदाजी करून सामना जिंकून देईल काय बापगाव संघाला, की मात्र फलंदाजी तर पाहतोय आपण बंटी आहे. अतिशय चांगला चेंडू होता, धीम्या गतीचा लोअर फुल टॉस, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता पण तोपर्यंत मात्र संधी होती. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. या एका धावने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 29. 5 चेंडू 7. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी, म्हणजे या 7 धावा तुम्हाला पूर्ण करावे लागेल जर सामना इथून मात्र जिंकायचा असेल तर. सरपंच उपसरपंच चषक 2022 अतिशय चांगलं नेत्रदीपक आयोजन पाहतोय आपण. पहिल्या दिवसापासून हातचा 3रा दिवस. स्पर्धेचे आयोजक वनमॅन शो पंडित गोडे साहेब यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट पाहतोय आपण.
सामना जिंकण्यासाठी इतर मात्र 7 धावेची आवश्यकता आहे. टीम मीटिंग कमी घ्या. चला आपण वेळेचं बाण ठेवायचं आहे. प्रत्येक चेंडूवर किंवा प्रत्येक विकेट पर्यंत आपण जास्त टीम मीटिंग घेऊ नका, कारण की तब्बल 10 संघ आहेत. त्यांनी प्रत्येक सामने जर 4 षटका झाले अजून त्यामध्ये क्रिकेट रसिकाला सामने पाहायला मजा येईल. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण बंटी आता मात्र स्ट्राईकला आहे आणि कैलास एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेले 6 या धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय नॉन स्ट्राईकला. आणि आता मात्र बंटी 7 धावेची आवश्यकता आहे. येणारे इथून मात्र 5 चेंडू. चला आपण वेळ जास्त घेते तर विनंती असेल बापगाव संघाचा संगणक राईट ऑफ द विकेट सज्ज होताना मारा करण्यासाठी गोलंदाज सुनील. अतिशय सुरेख हा चेंडू होता. पाहतोय आपण थोडासा सफल क्रॉस होऊन ऑन साइड कडे खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र या चेंडूने सामना परत एकदा रंगतदार स्थितीमध्ये घेऊन जातोय गोलंदाज. 4 चेंडूने सामना जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. बघा मित्रांनो, जर तुम्हाला कुठल्या संघाला सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला या 4 चेंडूमध्ये उच्च कोटीचा खेळाचं प्रदर्शन करावं लागेल तर तुम्ही सामना जिंकू शकताय. टफ फाईट पाहायला मिळते इथे. मात्र जयगावदी बापगाव विपक्ष पवनपुत्र पिशे अशी लढत पाहतोय आपण. 4-7 असं समीकरण आहे, पण अजून तर मी म्हणेन की सामना पवनपुत्र पिशे संघाकडे आहे, कारण की एका फटक्यात काम तमाम होईल कुठल्याही संघाचं. पाहतोय आपण फलंदाजीकरणाचा एक फटका जर चांगला आला तर मात्र बापगाव संघ स्पर्धेच्या बाहेर जाईल. वारंवार टीम मिटिंग पाहतोय आपण सातत्याने, कारण की सामना एक रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. कारण की 4 चेंडूंनी 7 धावेची आवश्यकता आहे. सुनील एक युवा गोलंदाज व्हीआयपी डाय अँड या टोकाकडनं मारा करताना आपण पाहतोय. समोर खेळण्यासाठी फलंदाज बंटी सज्ज होतोय. तो क्षेत्रक्षण कायम कुठल्या प्रकारे परिवर्तन नाहीये. मिड ऑफ मिड ऑन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन त्या प्रकारे मारा करेल गोलंदाज सुनील. याच पाता उडवलाय चेंडू हवेत आहे. सुरेख झेल आणि फलंदाज फेल. त्याने मित्रांनो मी एकच उल्लेख करतोय की तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या समोर टार्गेट काय, या टार्गेटचा विचार करू नका. तुमच्या जवळ तुम्हाला संघासाठी 100% देता येईल काय या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या. तुमचा जो टार्गेट काय या गोष्टी लक्ष नाही. तुमची कामगिरी काय, तुमचा गोलंदाजीचा टप्पा लेंथ लाईन काय या गोष्टीचा विचार केलाय आणि अतिशय प्रतिम कामगिरी करताना या षटकामध्ये पाहतोय आपण सुनील. आता मात्र 3 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण नरेश येतोय, पण स्ट्राईकला असेल फलंदाज कैलासवर एक मोठी जबाबदारी आहे, कारण की आतापर्यंत त्याने 3 चेंडूचा सामना केलाय, एक चौकार ठोकलाय आणि व्यक्तिगत पाहतोय आपण 6 या धावसंख्येवर फलंदाजी करताना. सातत्याने टीम मिटिंग सातत्याने पाहतोय आपण. सामन्याची पंच म्हणून नो डाऊट एक अतिशय सुरेख महान पंच भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये सातत्याने उल्लेख करतोय दिनेश नाईक सर. आणि एकदा पाहिला आपण निंबवली एक स्टार फलंदाज, त्याची फलंदाजी मी बल्याणी प्रीमियर लीग मध्ये पाहिली. महान ऑलराऊंडर आहे आणि तो आला नाही त्या दिवशी. संघ मात्र क्वार्टर फायनल मध्ये बाहेर झालाय. सज्ज होताना गोलंदाज सुनील. 3 चेंडू 7 असं समीकरण आहे. हा चेंडू कसा असेल, यॉर्कर ब्लॉक होल की मात्र वेगवान. धीम्या गतीचा फसवा चेंडू सुरेख अप्रतिम कामगिरी करताना चेंडूवर बोट फिरवली, धीम्या गतीचा चेंडू टाकलाय. सामना होता कुठे आणि सामना येऊन ठेपलाय कुठे, यालाच म्हणतात क्रिकेट एक चमत्कारिक खेळ आहे. आपण एवढंच सांगेल मी, तुमच्यात फाईट करण्याची क्षमता असेल ना, तुम्ही सामना कसा असो तुम्ही तुमच्या संघाकडे घेऊन जाताय. आता मात्र 2 चेंडूने सामना जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता आहे. आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली 4 चेंडूमध्ये. लाजवाब गोलंदाजी करताना पाहतोय आपण इथं मात्र सुनील याला. कैलास सज्ज होताना हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल. याच पाहता अजून एक सुरेख अप्रतिम लाजवाब बेमिसाल असे गोलंदाजी हाताळताना पाहता आपण सुनील याला. आयुष्यामध्ये तुम्ही प्रत्येक जीवनामध्ये संघर्ष करा मित्रांनो. संघर्ष असा करा तुमचा विजय जरी झाला तर इतिहास रचला पाहिजे, पराभव झाला तर इतिहास बनला पाहिजे. त्याच प्रकारे इथं मात्र अतिशय सुरेख अप्रतिम गोलंदाजी करताना सुनील यांच्या माध्यमातून 6 चेंडू 8 आणि आता मात्र 1 चेंडू आणि 7 म्हणजे काय अप्रतिम घातक गोलंदाजी केल्यास म्हणतात हे दाखवतोय. इथं मात्र बापगाव संघाचा लिटिल गोलंदाज इथं मात्र सुनील. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी, म्हणजे इथून जर सामना
हारणार तो मध्ये गोलंदाज होता सुनील. एवढी छान कामगिरी केली त्यात पाणी फेरेल का की मात्र अजून एक चांगला चेंडू टाकून संघाला एक अतिशय चांगला विजय संपादन करू देईल. 1 चेंडू 7 असं समीकरण. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. या चेंडूवर काय घडेल निश्चित पिछे संघाचे पाठीराखे म्हणतात की वाईट. चांगला चेंडू हवेत आहे पण सामना इथं मात्र जिंकलाय. बापगाव संघाने अतिशय सुरेख कामगिरी केली. खास सामनावीरचा मानकरी ठरतोय ज्याने अप्रतिम कामगिरी केली तो म्हणजे जय गावदी. बापगाव संघाचा नो डाऊट शेवटचं षटक ज्याने हाताळलंय तो म्हणजे सुनील ठरतोय सामनावीर. आदरणीय सागर अंधी साहेब यांच्या माध्यमातून सुनीलसाठी रोख रक्कम 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. काय येणार नाही, काय अप्रतिम लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. तर सुनील आपण यायचंय. सुनील मॅन ऑफ द मॅच गोलंदाज ज्यांनी अतिशय लाजवाब गोलंदाजी